नमस्कार मित्रांनो, मंत्रिमंडळ निर्णय. महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदभरती. लेखी परीक्षेसाठी OMR प्रणालीचा वापर आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहेत. राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025मध्ये रिक्त होणाऱ्या पदाचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदाची संख्या अशी: पोलीस शिपाई 12,399, पोलीस शिपाई चालक 234, बॅट्समॅन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 580, एकूण 15,631 पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क सर्वांगातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबवण्यात येते. त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई सर्वांगाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेही भरलेली जातील असे निर्देश दिलेले आहेत. लोकप्रतिनिधी तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.